गीतेमध्ये अनेक कूट श्लोक आहेत. श्लोक ऐकल्या ऐकल्या आपल्याला काहीही कळणार नाही अशा प्रकारचे शब्द भगवान बोलतात. पहिलं वाक्य भगवान बोलतात, मत्स्थानी सर्व भूतानी, सगळे प्राणी मात्र माझ्यामध्ये आहेत. नच अहम तेषु अवस्थितः, मी त्यांच्यामध्ये नाही. तिसरं वाक्य बोलतात, नचमत्स्थानी भूतानी, सगळी प्राणी मात्र माझ्यामध्ये नाहीत. कसं समजायचं हे? माझ्यामध्ये सगळी भूत आहेत म्हणजे सगळ्या लाटा समुद्रामध्ये आहेत. मी भूतांच्या ठिकाणी नाही म्हणजे समुद्र लाटांमध्ये नाही. तिसरं वाक्य बोलतात, नचमत्स्थानी भूतानी, म्हणजे लाटा माझ्यामध्ये नाहीत, कारण की लाट म्हणजे पाणी आहे, समुद्र म्हणजे पाणी आहे. लाट आणि समुद्र दोन्ही वेगळे नसून एकच एक पाणी आहे. तसं एकच एक परब्रह्म आहे. जगत भूत ब्रह्मापेक्षा वेगळे नाहीत. अद्वैत.